नमस्कार मित्रांनो, श्री मराठी स्टोरीमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. न कळत जोडले प्रेम भाग 29. सायंकाळी डिनरसाठी सारेजण डायनिंग एरियामध्ये जमले. आज एवढ्या दिवसातून पहिल्यांदा अभि न बोलावता डायनिंग टेबलवर हजर होता. शीतलताई म्हणाली, अरे वा, आज आमचा हिरा न बोलावता आला तर. डायनिंग टेबलवरील प्लेट सरळ करत असलेल्या अभिकडे बघून म्हणाल्या. अभि म्हणाला, आई प्लीज, एक विनंतीपूर्वक स्वर जो सांगत होता या विषयावर उत्खनन बंद करा. कारणही तसंच होतं ना. नुकताच मित्रत्वाच्या बंधनात अडकलेला तो आणि त्याच बंधनात त्याच्यासोबत बांधली गेलेली ती अगदीच एकमेकांना सामोरे होते. त्यावर शीतलताईंचे एका बाजूने रुंदावलेले अधर त्याच्या विनंतीला त्यांनी मान दिला हे समजायला पुरेसे होते. आदित्य म्हणाला, आई खूप दिवसांनी तू बहिला हिरा म्हणून हाक दिलीस ना. शीतलताईंच्या उपहासात्मक निघालेल्या शब्दांवर त्यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवली. क्षणभर अभिला वाटले याचे आनंद रेशमी आवरणारूपी मुखवट्याने बंदिस्त करावे. पण त्याआधीच त्याचा संवाद ऐकून आराध्याच्या चेहऱ्यावर हास्य पुष्पांची रेलचेल वाढली आणि तिच्या चेहऱ्यावरील ती रेलचेल कधीच कमी होऊ नये ह्या आविर्भावात तो तिला एकटक निहाळत होता. त्याची एकाग्रता भंग करण्याचे कार्य शीतलताईंनी चोख बजावले. शीतलताई म्हणाली, अभि, त्याच्या प्रश्नार्थक नजरेने त्याला ते समजायचे होते ते तो समजून गेला आणि गो अहेड बोलून त्याने अनुमती दर्शवली. तिकडे विकासराव आणि सुबोधराव त्यांचा चाललेला सावळा गोंधळ आणि जेवण याचा पुरेपूर आस्वाद घेत होते. शीतलताई म्हणाली, हो, तुमच्या लहानपणी मी आणि ताई अभिला हिरा आणि तुला पन्ना बोलायचो. जशी हिरा पन्नाची जोडी असते ना, तशीच सेम तुम्हा दोघांची जोडगोडी होती आणि आजही आहे. ताई तर नेहमी म्हणायची, शीतल, आपल्या घरातील 2 रत्न आहेत ही, दोघेही अनमोल आहेत आणि गुण तर एकाहून एक वरचढ. शीतलताई आदित्य आणि अभिला उद्देशून बोलतात. विकासराव म्हणाले, शीतल, पण या हिरांना रेखीव पैलू पाडणाऱ्या ही तुम्ही दोघीच होत्या आणि त्यांच्यातील संस्कारांचे श्रेय ही तुम्हाला दोघांनाही जाते. विकासराव अभिमान भरलेल्या नजरेने शीतलताईकडे बघून बोलतात. असाच हलक्या फुलक्या वातावरणात जेवण चालली होती. अचानक काहीतरी आठवल्यासारखे करत सुबोधरावांनी आराध्याकडे आपला मोर्चा वळवला. सुबोधराव म्हणाले, आराध्या, उद्याचा इंटरव्ह्यूचा मेल आला असेल ना तुला. ॲक्च्युली मी बोललो त्यांना तुझ्या हेल्थ रिलेटेड, पण त्यांच्याही काही पॉलिसीज आहेत. सो आता ते जास्त वेळ आपल्याला नाही देऊ शकत. त्यामुळे तुला उद्याला इंटरव्ह्यू द्यावाच लागेल. यू नो इट्स सोनार इंडस्ट्री, सो तुला जमेल ना उद्या. सुबोधराव एक वार आराध्याकडे नजर टाकत बोलतात. आराध्या म्हणाली, बाबा नक्की जमेल. असंही मी या दिवसाची खूप आतुरतेने वाट पाहत होते. आता फक्त उद्याची मुलाखत छान होऊ देत. स्वतःला धीर देत तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि पुन्हा आपला मोर्चा समोरील वाढलेल्या पानाकडे वळवला. विकासराव म्हणाले, अरे वा, म्हणजे आता गुप्तहेर साहेबा आमच्या छोट्याशा उद्योगाला हातभार लावणार तर. आणि हे वाक्य कानावर आल्यासरशी तिथे जमलेल्या सर्वांचे डोळे विस्फारले गेले. शीतलताईंच्या चेहऱ्यावरील आश्चर्याचे भाव सोडले तर बाकी सर्वांच्या चेहऱ्यावर भय आणि अनिश्चितता याचे संमिश्र भाव तरंग उमटले होते. शीतलताई म्हणाली, दादा काय म्हणालात तुम्ही? आराध्या आणि गुप्तहेर? विकासराव म्हणाले, अगं नाही ग, तसे नव्हते बोलायचे मला. कसे आहे ना शीतल, ती जशी सुबोधची चौकशी करते ना, त्यामुळे तिला गुप्तहेर म्हणावेसे वाटले मला. तोडक्या मोडक्या शब्दांनी गुंफण करत शीतलताईंना हवे तसे उत्तर विकासरावांनी दिले आणि त्यासरशी तिथे उपस्थित बाकीच्या मंडळींनी सुटकेचा निश्वास टाकला. शीतलताई म्हणाली, दादा आता बोललात तुम्ही साऱ्यांदेखत, पण पुन्हा कधी आराध्याला गुप्तहेर म्हणून संबोधू नका आणि खास करून विजयरावांसमोर तर मुळीच नाही. विजयरावांना अजिबात आवडणार नाही आणि त्यामागची पार्श्वभूमी मी किंवा हे तुम्हाला सांगूच. पण प्लीज दादा, इथून पुढे ही गोष्ट कायम लक्षात असू दे. विकासराव म्हणाले, मला माहीत नव्हते शीतल, सॉरी, मी सहजच बोलून गेलो. इट वॉज नॉट ॲन इंटेन्शनली. शीतलताईंकडे बघत बोलतात. परंतु सर्व संवाद ऐकून आराध्याच्या मनात मात्र काहूर माजलं होतं. कसेबसे 2 घास पोटात ढकलले आणि तिथून तडक उठून तिच्या बेडरूममध्ये निघून गेली. शीतलताई म्हणाली, ह्या मुलीचं ना सध्या काही कळतच नाही. आता हे बघ, अर्धवट जेवली आणि निघून गेली. आदित्यकडे साशंक नजरेने बघत बोलतात. आदित्य म्हणाला, आई आताच आजारपणातून उठली आहे ती. सध्या मेडिसिनमुळे तिची इच्छा नसेल होत. तू काळजी करू नकोस.
रेखाताईला म्हणावं थोड्या वेळाने तिच्या रूममध्ये दूध घेऊन जा. आदित्यचे बोल शीतलताईंना निश्चिंत करतात. अभि मनातच म्हणाला, तुमच्या मनाची घालमेल समजत आहे मला, पण आता जर मार्ग निवडलाच आहे तर त्यावर ठामपणे पाय रोवून उभे राहणे आणि आपल्या ध्येयाकडे वाटचाल करणे हेही तुमचे काम आहे आराध्या. आणि त्या तुमच्या प्रवासात तुमचा सहप्रवासी बनायला नक्की आवडेल मला. आणि जर सहप्रवासी नाही बनवले तर तुमच्याही न कळत तुमची सावली होऊन तुम्ही जिथे जाल तिथे हा अभिषेक तुमच्या पाठीशी असेल. आराध्या बाल्कनीत उभी राहून आकाशातील चंद्राशी हितगुज करत असते. आराध्या मनातच म्हणाली, खूप सारे प्रश्न सतावते मला. मी अंधारात ठेवत आहे का पप्पांना? आज खूप अस्वस्थ आणि गिल्टी वाटत आहे. का कुणास ठाऊक कुठेतरी फसवणुकीची भावना मनात जन्म घेत आहे. ज्या वडिलांसोबत आजपर्यंत मी कधीही खोटं बोलले नाही, आजवर माझ्या कुठल्याच गोष्टींपासून ते भिन्न राहिले नाहीत, आज त्याच माझ्या जन्मदात्यापासून मला एवढी मोठी गोष्ट लपवावी लागत आहे. पण फक्त अजून 2 वर्ष पप्पा, त्यानंतर मी स्वतःहून सर्व सत्य तुमच्यासमोर मांडणार. पण तुमच्या या आराध्यावर विश्वास ठेवाल ना? हो ठेवतील, नक्कीच ठेवतील. माझ्या पप्पांशिवाय या जगात मला कोणीच चांगले ओळखू शकत नाही. तेवढ्यात आदित्य रूममध्ये येतो आणि आराध्याजवळ जाऊन हलकेच तिच्या खांद्यावर हात ठेवतो. आदित्य म्हणाला, किती वेळ अजून विचार करणार आहेस? तसे आराध्या नजर वळून आदित्यकडे बघते. आदित्य म्हणाला, मला समजते ह्या क्षणी तुझी अवस्था काय असेल, बट ट्रस्ट मी, ज्या वेळेला ह्या सर्व गोष्टींची पार्श्वभूमी काकांना समजेल, आफ्टर दॅट ही विल बी अ प्राऊड फादर. आदित्य आराध्याला त्या विश्वासू नजरेने आश्वस्त करत सावरत होता. आराध्या म्हणाली, होप सो. जा, खूप रात्र झाली आता, झोप, गुड नाईट. न बोलताही खूप काही बोलून गेले आराध्या. तिच्या विचाराचे मंथन आज काही केल्या थांबणार नाही हे आदित्य जाणून होता. त्यामुळे तिला तिचा वेळ द्यावा एवढेच काय ते त्याला वाटले असावे आणि त्यामुळेच त्यानेही तिथून जाणेच पसंत केले. तो गेल्यानंतर ती खोलीचा दरवाजा बंद करणार तोच अभि तिच्यासमोर येऊन उभा ठाकला. दोन्ही हात खिशामध्ये रोवून तिला नजरेला नजर देत बोलू लागला. अभि म्हणाला, स्वतःवर कायम विश्वास ठेवा की आपण जे करतोय आहे ते योग्य आहे आणि त्या गोष्टीचा किंवा त्या परिस्थितीचा कदाचित थोडा वेळ होईलही त्रास सर्वांना, पण नंतर तीच गोष्ट तीच परिस्थिती सर्वांसाठी सुखाची आणि समाधानाची सर बनून येईल. आपल्याला प्रश्न पडलेल्या प्रश्नाची उत्तरे ही कायम आपल्याला शोधावी लागतात. त्यासाठी फक्त आणि फक्त मनाची तयारी करायची आणि स्वतःवर विश्वास ठेवायचा. आत्मविश्वास आणि आत्मचिंतन हे 2 दीपस्तंभ आपल्या जीवनात खूप महत्त्वाची भूमिका साकारतात. स्वतःवर आत्मविश्वास असला तर आपण आपले ध्येय अचूक गाठतो आणि आत्मचिंतन केल्याने आपण आपल्या चुका सुधारत ध्येयाकडे अचूक वाटचाल करतो आणि शेवटी यशाची शिखरे यशस्वीरित्या पार करतोच. मार्क माय वर्ड. आणि एक मित्र म्हणून तुमच्यासोबत कायम असेल मी. इफ, व्हेन एव्हर ऑर वेअर एव्हर यू नीड हेल्प, देन जस्ट रिमाइंड मी आय एम जस्ट अ थॉट अवे फ्रॉम यू. समोरच्या व्यक्तीने आपल्या मनातील प्रश्न ओळखून एक समाधानकारक उत्तर आपल्याला दिले यासारखे सुख कुठेच नाहीत आणि हे यावेळेला आराध्याच्या चेहऱ्यावर प्रतिबिंबित झाले होते. एवढे बोलून अभि मंद हसत आपल्या खोलीत चालला गेला. आराध्या मनातच म्हणाली, खूप खूप थँक्यू अभि. निरर्थक प्रश्न आणि असहाय्य झालेल्या भावनिक गुंता यांना तुम्ही सहजासहजी सोडवलेत तुम्ही. आणि हो, माझ्यातला आत्मविश्वास आता तीळभरही कमी होणार नाही. आत्मचिंतन करावे लागेल असे प्रश्न उद्भवणार नाही. ही काळजी मी अगदी मनापासून घेईन. वन्स अगेन थँक्यू सो मच अभि. दुसऱ्या दिवशी सर्व आवरून लवकरच आराध्या सोनार इंडस्ट्रीमध्ये आपल्या मुलाखतीसाठी पोहोचली. आराध्याच्या मुलाखतीसाठी दिल्लीहून खास एम्प्लॉय बोलावण्यात आले होते की जे दिल्ली स्थित सोनार अँड सन्स लिमिटेडचे यशस्वी, उच्च शिक्षित आणि कर्तबगार असे अधिकारी होते. एखाद्या उच्चस्तरीय पदासाठी जेव्हा कधी सोनार इंडस्ट्रीमध्ये मुलाखती झाल्यात त्या सर्व मुलाखती दिल्लीतील याच इंटरव्ह्यू पॅनलने हाताळल्या होत्या आणि आराध्यासारख्या असाधारण मुलीला साधारण पद देऊन तिच्या यशाच्या मार्गात त्यांना अडथळा मुळीच बनायचे नव्हते. आणि त्याचमुळे अभि, विकासराव आणि सुबोधराव या तिघांनीही मिळून हे सर्व अरेंजमेंट केली होती. आता बस प्रतीक्षा होती ती आराध्याच्या शिक्षणाला आणि गुणांना पारखण्याची. थोड्या वेळाने रिसेप्शनवरील मुलीने आराध्याला ग्रीट करून मुलाखतीसाठी विकासरावांच्या कॅबिनमध्ये पाठवले. दरवाजा नॉक करत ती आत आली. तिथे बसलेल्या अनुभवी लोकांकडे बघून तिला थोडेफार दडपण आल्यासारखे जाणवले,
पण तत्काळ स्वतःला नॉर्मल करत त्यांच्याजवळ बसण्यास परमिशन मागितली आणि त्यांनीही तिला बसण्यास परमिशन देऊन पुढील कार्यवाहीला सुरुवात केली. एकामागून एक प्रश्न विचारले जात होते. काही तिच्या शिक्षणाविषयी, काही तिच्या पर्सनल लाईफविषयी, काही तिच्या फ्युचरविषयी आणि काही तिच्या ॲम्बिशन्सविषयी. अशा एकंदरीत सर्वच प्रश्नांची तिने सराईतपणे आणि निडर होऊन उत्तरे दिली. अचानक एक अनुभवी व्यक्तीने तिला थोडा आउट ऑफ सिलेबस टाईपचा प्रश्न विचारला. पण हा प्रश्न नक्कीच तिच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरणार होता. ती व्यक्ती म्हणाली, मिस आराध्या, प्रश्न थोडा वेगळा विषयाचा आहे, पण मला तुम्हाला पारखण्यासाठी हे विचारावे लागणार आहे. आय होप तुम्हाला काही हरकत नसेल. आराध्या म्हणाली, नाही, काही हरकत नाही. तुम्हाला हवे ते आणि कितीही प्रश्न तुम्ही मला विचारू शकता. तुमच्या शंकांचं पूर्ण निरसन झाल्याशिवाय पुढे जाण्यात काहीही तथ्य नाही. सो यू गो अहेड. ती व्यक्ती म्हणाली, तुमच्या भावी आयुष्यात जर तुम्हाला तुमची आवडती व्यक्ती आणि तुमचे ध्येय यामध्ये कोणा एकाला निवडण्यास सांगितले तर तुम्ही कोणाला प्राधान्य द्याल? क्षणात आराध्याच्या डोळ्याची कावड बंद झाली. एक सौम्य स्मित असलेले निरागस, निश्चयी आणि कणखर व्यक्तिमत्व डोळ्यासमोर तरळले. मिटलेल्या डोळ्यांसवे अधरांची हालचाल क्षणात वाढली आणि ते एकमेकांपासून विलग होऊन थोड्या आपुष्ट शब्दांची रेलचेल वातावरणात जाणवू लागली. आराध्या म्हणाली, जर माझे ध्येय आणि त्या ध्येयासाठी पत्करलेला मार्ग हा योग्य असेल तर नक्कीच माझी जी कोणी आवडती व्यक्ती असणार ती कधी माझ्या यशाच्या आड येणार नाही. आणि जी व्यक्ती माझे ध्येय आणि ती स्वतःमध्ये कंपॅरिझन करत असेल तर नक्कीच ती व्यक्ती माझी आवडती व्यक्ती नाही. आणि असे लोक माझ्यासाठी महत्त्वाचे कधीच असणार नाही. महत्त्वाचे म्हणजे मला आत्मविश्वास आहे की मी जे काही करेन त्यामुळे माझे जवळचे लोक किंवा माझी सर्वात महत्त्वाची आणि आवडती व्यक्ती मला सोडून कधीच जाणार नाही. आणि जर गेलीच तर आत्मचिंतन करण्याची देखील पुरेपूर तयारी आहे माझी. कुणीही परिपूर्ण नसतं, पण प्रयत्न करणे आपल्या हातात नक्की असतं, हो ना? काही क्षण खूपच शांततेत गेले आणि अचानक कॉंग्रॅच्युलेशन्स असा हसरा काहीसा ओळखीचा आवाज कुठून तरी तिच्या कानी आला. आणि नंतर त्या टाळ्यांचा मिलाप, एक सुमधुर सुखद आणि संगीत कानी पडावं आणि आपण फक्त ते डोळे मिटून अनुभवावं तशी तिची या क्षणाला देहबोली. तिने सैरभैर नजरेने त्या कॅबिनचा एकूण एक कोपरा पडला. पण क्षणात निराशेचे भाव चेहऱ्यावर उमटलेच. कुणीतरी अचानक स्वप्नातून सत्यात आणावे असे काहीसे झाले तिच्यासोबत. तिचा हा निराश चेहरा एक पारखी नजरेतून सुटला नाही आणि त्यांनी क्षणाचाही विलंब न करता आपल्या लॅपटॉपची स्क्रीन तिच्या दिशेने वळवली. तिची नजर त्या स्क्रीनवर पडताच तेथे स्थिरावली आणि आराध्या पुन्हा स्वप्नांच्या दुनियेत निघाली. पण आता तिचं ते स्वप्न हे स्वप्न नसून सत्य होतं हे समजायला तिला मुळीच वेळ नाही लागला. पुन्हा एकदा आवाज आला. मी म्हणालो, कॉंग्रॅच्युलेशन्स. आज त्या लॅपटॉपमधून ऐकू येणारा आवाज तिला किती सुखावून गेला याचे प्रमाण नाही. हो, अभि होता लॅपटॉप स्क्रीनवर आणि त्याने तिची संपूर्ण मुलाखत बघितली होती. भेटूया पुढच्या भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.